आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। ईश्वरपुरात पाणी मीटर चोरट्यांचा पर्दाफाश, नागरिकांनीच पकडला चोरटा। पारधी तरुणासह भंगार व भांडी दुकानदार ताब्यात। व्यापाऱ्याच्या घरातून 23 चोरीची पाणी मीटर जप्त। ईश्वरपूर शहरात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पाणी मीटर चोरीच्या मालिकेचा अखेर छडा लागला आहे। नागरिकांनी सतर्कता दाखवत एका संशयित पारधी तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। त्याची चौकशी केल्यानंतर चोरीचे पाणी मीटर भंगार विक्रेत्यांना आणि तेथून भांडी व्यापाऱ्यांना विकल्याची माहिती पुढे आली। पोलिसांनी केलेल्या कारवाईत लिपारे कॉर्नर परिसरातील एका व्यापाऱ्याच्या घरातून 23 चोरीची पाणी मीटर जप्त केले आहेत। याबाबत माहिती अशी, संभाजी चौक, लाल चौक, कचरे गल्लीसह शहरातील विविध भागात गेल्या 4 दिवसात 100हून अधिक पाणी मीटर चोरीला गेले आहेत। रात्रीच्या वेळी पाण्याचे पाईप कापून मीटर लंपास केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते। दरम्यान सोमनाथ फल्ले, अमोल ठाणेकर, भूषण शहा, विनोद शहा, अमर माळी, विवेक बोंगाळे, शशिकांत शिंदे, सिद्धार्थ फल्ले, रोहन खराडे यांनी रात्री परिसरात गस्त घालण्यास सुरुवात केली। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, त्यामध्ये चोरटे कैद झाले होते। सीसीटीव्हीतील वर्णनाच्या आधारे नागरिकांनी शोध सुरू केला असता आज मंगळवारी झरी नाका परिसरात त्यांना संशयित पारधी तरुण दिसला। नागरिकांनी त्याच्याकडे चौकशी केली असता पाणी मीटर चोरी केल्याची कबुली दिली। चोरीचे मीटर भंगार विक्रेत्याला दिल्याचे त्याने सांगितले। नागरिकांनी त्याला केबीपी कॉलेज समोरील डवरी वसाहतीतील भंगार विक्रेत्याकडे नेले। सुरुवातीला भंगार विक्रेत्याने मीटर घेतल्याचे नाकारले। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भंगार विक्रेता आणि त्याच्या मुलाला ताब्यात घेतले। भंगार विक्रेत्याच्या मुलाने चोरीचे मीटर भांडी व्यापाऱ्यांना दिल्याचे सांगितले। पोलिसांनी यल्लामा चौकातील भांडी दुकान गाठले। पोलिसांना पाहताच दुकानदाराने मीटर घेतल्याची कबुली दिली, मात्र पुढे मुंबईला गेल्याचे सांगितले। पोलिसांनी कसून चौकशी केली असता लिपारे कॉर्नरजवळील घरातील पांढऱ्या ठिक्यात लपवून ठेवलेले पाणी मीटर बाहेर काढण्यात आले। पोलिसांनी 23 पाणी मीटर जप्त करून संबंधितांना मुद्देमालासह पोलीस ठाण्यात आणले। पोलिसांच्या कारवाईपूर्वीच नागरिकांनी रात्रीची गस्त घालून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेतला। नागरिकांनी पकडलेल्या संशयिताकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे भंगार विक्रेता, त्याचा मुलगा आणि पुढे भांडी व्यापाऱ्यांपर्यंत पोलीस पोहोचले। त्यामुळे पाणी मीटर चोरीच्या मोठ्या साखळीचा महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला आहे। चोरी करणाऱ्यासोबतच चोरीचा माल खरेदी विक्री करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकातून होत आहे।